काय मग रंजनाताई, काय खायचं आज? वडापाव. संध्याकाळचा टाइम आहे आणि आम्हाला दिलेला आहे त्या दादांनी नाश्ता. त्यांच्या मिसेसचा वाढदिवस आहे, वाघोलीला राहतात. तर म्हटलं लई दिवस झालं माझ्या आजीनी वडापाव खाल्ले नव्हते. मग म्हटलं विकत आणण्यापेक्षा आपण घरी करू आणि मस्त खाऊ. हाय का नाही रंजनाताई? आणि रंजनाताई आली आमच्या मदतीला आणि आम्ही दोघी मिळून चुलीवर बाहेर मस्त असं सगळ्याला बोलवणार आहे आता खाली. आणि मग सगळे बसून खालीच खाणार आहेत. बरोबर का ना रंजनाताई? काय चाललंय मग रंजनाताईचं? बरं आहे? ठीक आहे. ठीकच राहायचं काय? हाँ खाओ पिओ मस्त रहो और स्वस्थ भी रहो. केस केस कसे आले पुढे झालं आता तेवढंच दे इकडे माझ्याकडे. संपलं. बरोबर पीठ कालवले, थोडस उरलं तर उरलं. हा राहू दे ह्याच्यात घालून ठेव. चांगलं झालंय का मसाला पिसाला वड्याचा? हो बघा ना, छान झालं. टेस्ट करून बघा. टेस्ट तर सगळ्यांनी एकदाच बसून करायचं. एकाने एक नाही, सगळ्यांनी एकदाच खायचं. बरोबर ना? हो एकसारखे झालेत ना पण? एकसारखे झाले, छान झाले. पुरतील ना पण? हो छान उरतीन उरत. हा खायचं तर पोटभर, नाहीतर नाही खायचं. मग त्याच्या वाटेलाच नाही जायचं. बरोबर का नाही? तर चुलीवरचा वड्यांचा बेत आहे बघा. असे केलेत मी. आणि म्हटलं जरा जास्त होतात ना घरी आपण केलं की. चुलीवर म्हणजे बरं पडतं. कढईत ठेवा, तेल टाका, सरा 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 घ्या तळून मस्त आपलं. आणि कसे झाले ते पण सांगा. लय मोठे मोठे नाही करत बसले, म्हणजे छोटे 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 छोटे. लय मोठे बी नाही, लय छोटे बी नाही केले. मस्त झाले बघा, छान झाला. आता लय घाम येते, वारं सुटले. जरा असं वाटते कधी वाऱ्याला जाईल. मला थोडंसं एवढा एकच घाला राहिला आहे ना रंजनताई? तुझ्याकडचे झाले का? हो संपले. मंदाई तुला काहीतरी सांगायचंय. तुझ्या मुलीचा फोन आला होता. तुला एक मुलगी आहे ना आणि 2 मुलं. हा मी तर आहे ग, पण तुझी पण मुलगी आहे ना एक शिंगणापूर ना तिकडं ना. तर फोन आला होता ताईचा मला. तुझं जावई वारला वाटतं, तर सांगत होते. हा म्हणली जावाई म्हणजे त्यांचे मालक वारले, फोन आला तेवढं आईला सांगा म्हणली. हा रडू नको ग बस. तुझ्या ह्याच्या पुढं नाही मी. तू म्हणली जायचं तर जाऊ आपण. हां नाही तर नाही. मग हां जबरदस्ती मी करणार नाही तुला, कळलं? बस खाली बस बस. खुर्चीवर बसत नाही का कशावर बसत नाही. सगळेजण खाली आलेले आहेत ही. तर आज जरा वाईट बातमी कळाली ग मला. हां आपल्या मंदाईचं जावाई गेला ना दुपारी. पोरीचा फोन आला मला, म्हणे असं असं झाले. तर म्हटलं जा मामा बस खुर्चीवर. म्हटलं 4 दिवस जा तू, पण ती नको म्हणते. आता काय करायचं आपण? आता तुम्ही तर उलट म्हणताय चांगलं जा म्हणून. मग 4 दिवस जावं ना. बघाय मग ती नाही म्हणते. ती ह्या घरातून बाहेर जायचं म्हणलं ना, ती डोळ्याचे ऑपरेशन केले. तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करा म्हणून सांगितलं होतं डॉक्टरनं. तिने ह्या घर सोडून तिने दवाखान्यात पण नाही आली. महाग मी सगळ्याचे ऑपरेशन केले, पण तिनं हात पण नाही लावू दिला. 7 जणीला संगत नाही आलं ना. मग तिला पण डॉक्टर म्हणले होते का नाही? तिने येतच नाही इकडून, फक्त फिरायला तेवढी येते माझ्या संग. दवाखान्यात बी येत नाही. कुठं काय असं सांगितलं तरी काय नाही. आता मला असं वाटलं होतं हाय आपली ॲम्ब्युलन्स, न्यावं तिला, सोडून यावं 4 दिवस लिकीपाशी. राहील 4 दिवस. परत तू तुला मी काय येऊ नको म्हणत नाही म्हणताई. तू परत ये माझ्याकडं. हा थोडे दिवस राहून ये अजून. हा ठीक आहे. खूप छान असं सगळ्याला बसवलंय आणि हवेशीर मस्त वाटतंय. काय मग छकुले? छकुलीच्या आवडीचा वडापाव कुणा कुणाला आवडते? छान मजा मजा आहे. कुणा कुणाला आवडते वडापाव? सगळ्यांना. तुमच्या आईला बी आवडते? मग रंजनाताई आमची आहे सगळं करू लागायला. कलावती
कांदा खायचाय का मिरची? उठा की का पाहुणे आले का काय उठा ये बाया. करून ठेवत आहे रंजन ताई करून ठेवतो. हा करून ठेव. सगळ्याला 2-2 वडे द्यायच्या आणि 2-2 पाव. तेवढे ताट आधी बस झाले बघा. आधी पुढे इथं पण आहेत अजून. पॅक आहे का? हा 2-2 वडे 2-2 पाव. कुठं आली तू? खाली खाली आले. दिसते का खालचं सगळं तुला? हा हे काय उजेड आहे की उजड दिसतोय. पण आज तू नुसता पाव खायचा. तुला वडा नाही देणार आम्ही. वडा नको काही नको पाव खायचा पाव. कारण तुला लय खोकलाय. बरोबर आहे का नाही मावशे? लय खोकलाय अहो. मग सारखी आमची मन आजी काय पाजवते. हा ती बाटली संपवली. मग कफ होतोय ग. हा काल पण तिला ती जिलबी नाही देऊ दिली मी. परवा तिने ती आल्यावर ताक किती पेलं तुम्ही सांगत नाही मावशी. आता मस्त म्हणतो पण तिला समजा नको का आई. आम्ही त्या लोकांना म्हणलं का त्या लोकांना वाटतं मुदामच बाया म्हणतात काय. मी पहिल्यांदाच असं केलं बरं. पण छान केलं. जमलं ना? जमलं. जमलं म्हणजे जमवलं आणि लगीन बी लावलं. वडापाव संग वड्या संग पावाचं लगीन लावलं. कसं झालाय वडापाव? छान झालाय. आवडला? सगळ्यात जास्त कुणाला आवडला? सगळ्यांना आवडला. अजून तेवढे वडे आहेत मावशे टोपल्यात. काय सगळ्यांनी पोटभर खायचं. फक्त आज आम्ही म्हाताऱ्या आजीला वडा दिला नाही बरं. खोकला येतोय म्हणून. म्हणून नुसते पाव खायले बघा बसून इथं. लय खोकला येतो तिला. खा खा न गा. तिची तब्येत बी बराबर नाही जरा आता. आज संध्याकाळी म्हणजे नकोच म्हणलं वडापाव नीट जास्त खोकला येईल. नको ना राहू दे ठेव. तेवढा कशाला घातलाय बरं तोंडात तू? होय बघू इकडे आखर किती घातलंय तू तोंडात. तू एक पाव घातलाय आखा. तो अजून घालाच रे तो मावशी. थांब जरा दमाने खा ना. खुश आहे का मग आज सगळे? खुश आहे. हो एकदम छान हवाशीर बसलोय. वडापाव खातोय. अरे बापरे वडापाव बी लय भारी झाला असा. मस्त मस्त. हा लय भारी झाला वडापाव. मावशीची निले मस्त आहे. मावशी कधी घातली ही तू? सकाळी सकाळी घातली. तू बुचडा घालते की ग? हा तू बुचडा घालते की? हो ते जरा हे झाले गामळे आलेत ना हा हा म्हणून. बर हा छान घातले वेणी मस्त. लय गामळे आले ताई. हा ना. हो रंजनात आहे घे ना वडापाव. नाही बस. अरे घे. घेतलं नाही. अरे घे खा. नाही बस. बारीक आहेत वडे. घ्या घ्या. हे सकाळी परत अजून खावं लागणार आहे. का सकाळी खाणार आहे? खाऊ सकाळी नाश्ता. सकाळी हा? खावले आहे. थोडं थोडं वरण भात पण घ्या अजून. हा आवडले? चांगलं लय भारी. चकुलीला लय आवडतंय वडापाव.